इक आई इक लय लाग कुणी दिसाना बी पाय मुरगळा आता लय पाय मुरगळा या चिचाचा जाळ झाला चिचासाठी वर चढले आता नवरा गेल्यावर तर हाणायचा नाही फक्त आता इथंच कुठतरी जावं लागल नाही तर म्हणे बसली बाई चिचासाठी पाय मोडून इक चालता बी येईना उठता बी येईना कसं चालू आई सुमीची तर जावं लागल मला तू चीज बडी है मस्त मस्त तू चीज बडी है मस्त तू चीज बडी है मस्त मस्त पाय चालता पण ये नाही गे ती सुमी कुठे गेली काय माहिती तेवढा पाय तरी चोळून दिला असत हॅलो पुरी अजून बी मेसेज करतात बरं का मला काय झालं वहिनी काय झालं काय सांगू चिंच काढाय गेले उडूनच पडले उडून पडला हा बापरे ती येरी पसली भिंत माहिती ना तुम्हाला हा हा त्याच्यावर चिंचावते आले माकडागत कशाला चढता कुठे बी मग लय पाय दुखायला लागला आई सुमी कुठे गेली तुम्ही कशाला पाहिजे तिने पाय चोळला असताना जरा बघू बघू कुठे मुरगा पाय इथं 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 लागलंय इथं मुरगा पाय हा. तुम्ही कशाला पाहिजे तुम्हाला मग सुमीने चोळला असताना थोडासा मी आहे की मी माझा हातून लय डेंजर आहे हा का हा चोळता का एक पोरग लहानपणी पाय मुरगाळून पडलं होतं मी पाय चोळून दिलता त्या पोराला आज ते पोरग महाराष्ट्र केसरी आहे माहितीये का हो का बर जाऊ दे आपलं ते माझं पाय लय दुखायला लागलाय ओ अहो पोलिओचा आजार भारतात राहिलाय का आता भारतात नाही ना. पोलिओच नाही राहिला तुमच्यामुळेच गेला काय ना मी तांगड्या चोळून दिल्या सगळ्या लोकांच्या हा का आलो. बरं, जाऊ दे ते जाऊ द्या माझं पाय लय दुखायला लागलाय ओ आलो 5 मिनिटात तेल घेऊन येतो माझ्याकडं आयुर्वेदिक तेल आहे. चालतंय चालतंय वाटीत घेऊन येतो सुमी तर काही दिसना सुमी असते तर सुमीन दिला असता पण हे म्हणतंय म्हणले हो जाऊ दे आता काय आडला हारी गाढवाची पायधरी एक दिन चोळून ह्यालाच काहीतरी बोलून चोळायला लावा लागेल नाही तर नवरा तिकडे घरी गेल्यावर हाणीन बाय मला एक आणलो बघा तेल वहिनी जबरदस्ती ते तर पॅराशूटच आहे डोक्याला लावायची बाटली आहे फक्त आत वेगळं तेल आहे. हा का बरं जाऊ द्या चोळा इथं इथं मुरगाळला ना हा इथं इथं 5 मिनिटात बरा करतो बघा तुम्ही अशा पळस सुटतात असं आहे का बरं द्या आता चोळून शी आयुर्वेदिक आहे चोळायला बरं पडतं पाय ठेवा की वर कुठं डोक्यावर डोक्यावर कस काय जाईन माझा पाय दुखतोय येडे का तुम्ही वर म्हणजे इथं बिताडाव इथं ऐक अयो काय गोरा पाय आहे तुमचा दीपिका पादुकोण कॅटरीना प्रिया पडती रो खरंच बर जा द्या थोडं चोळून द्या नका का वाढवली एवढी ती काय डोकं खाजवला पायाने असं नाही मग ते मला काढता येत नाही ना असे दाताने देऊ काढून कुरतडून काट शी आज सांगायचं कोणाला तरी हे याच्यासाठी लय मोठा अभ्यास लागतो हा का शिरांची माहिती लागती हे बघा ही आली का शिर तुमची हा ही मुरगाळी हा ही ना? अशी आई हा. दुखतय 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 पण मी डेंजर माणूस आहे बर का हा ना तुमचा नवरा सुद्धा लोहा पांगळा होता मी नीट केलाय हा हा अयो तुम्ही लई चांगलं चाललंय ना पाय मुरगाळा होता वहिनीचा काम धंदा तर काय करीत नाही असंच घे कुठं न करून कुठं गेली ती जख माराय पाय मुरगाळायला कुठं गेलते चिंच खायला गेलते तुला आता चिचा खाऊशी वाटतात का अजून कशातच काय नाही अभिनंदन गप तू ही काय करत होता पाय मुरगाळा ना त्यांचा असा लुळान पांगळान लोळा पांगळा तुला काय काम नाही तर दुसऱ्याच्या बायका बघाय सोडून
ती पाय मुरगळला होता ना, पडले मी चिंचेच्या तोय मुरगाळ होता म्हणजे चिंचेच्या ह्याच्यातून पडले होते. काय गरज होती तिकडे जायची? घरी बसायचं. बायको चिंचाकडे गेल्यावर नवऱ्याने खुश व्हायचं असतं. येडा आहे तू. अरे पण मला माहिती ना अजून कशात काय नाही. तसं नाही, चिंचेच्या सीझन मध्ये चिंचा नाही खाणार, मग काय खाणार मी? हुशार आहे बरं का वहिनी, पटलं. काय हुशार रे? आणि तुला येऊच भेटला का आता इथं येऊन बसली त्याच्या घरी? ती सुमीच्या घरी आलते मी. हा, आणि तू नको लय खुश होऊ. खुश काय खुश लगा, मी एवढी मदत करतोय, माझ्यावर चिडतो का तू? असली मदत आणि मग पाय मुरगाळला, उद्या बायको अशी लंगडी झाल्यावर काय करणार? मापला मी काय करीन? माय बायको मी बघन, तुला काय करायची? जाऊ दे, शुभेच्छा तुला. चढ, माझ्यापेक्षा जास्त खुश झालेला दिसतोय तू. खुश चल, नाही चल, झालो, चल. हात आता पुसत चप्पल होतो. तर घालू का चल, नको? चांगली समाजसेवा करायची म्हणलं तरी लोकांच्या मनात पापच राहते. थू. हो पुढे चल. पाय दुखतोय माझा. काय पाय दुखतोय? काम धंदा करायला दिल्या सोडून आणि बसली त्याच्यापाशी जाऊन. आता त्यांच्यापाशी थोडी गेलते, सुमीपाशी गेलते. मग काय गरज होती तिकडे जायची? आता मला- एवढा शेण आहे का देव? कुठे आहे ती सुमी? ही सुमी का तुझी? ती सुमी रानात गेली असेल ना. हा, रानात गेली असं म्हणून ह्याच्यापाशी बसली का तू? नाही, ती म्हणले चोळून देतो पाय. मग चोळला का मग? तुम्ही आले ना मध्येच. मग चोळून द्यायचं होतं ना. जा त्याच्याकडे, जा घे चोळून. निघाले की तोंड वगैरे चल. मी नाही, मी चालले. तुम्ही चोळून चल. द्या मग.